अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुर्गी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। आता तर समजे दागिने न्याल ना व वय आता घेऊन जाईल मी समधी दागिने। देवांसंग जाणार हायसा आता तुम्ही। वय ग मला तर कवा धरणं असं वाटत होतं का मला देवांसंग कुठेतरी जायला मिळावं, त्यांच्या संग मला येळ घालवायला मिळावा। देव हात होते तेव्हा बी मला वाटायचं का आम्हा दोघांनी कुठं तरी जायला मिळावं, पण ते काही केलं झालंच नाही ग। पर आता तर तुमची इच्छा आहे म्हणून देव तुम्हाला घेऊन जाणार आहे ती त्या आश्रमामध्ये। वय लय लांब आहे वय तो आश्रम। अगं मला तरी कुठं ठावा आहे गंगे, आता देवच मला वाट धावत्याल बघ। मी काय म्हणते खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझा पाणी मल्हारी खंडेराया माझा भास मल्हारी ध्यानी मानी सदा शिव। ध्यानी मानी सदा शिव सदा शिव मल्हारा सदा शिव मल्हारा। खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझा पाणी मल्हारी खंडेराया माझा भास मल्हारी ध्यानी मानी सदा शिव। खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझा पाणी मल्हारी खंडेराया माझा भास मल्हारी ध्यानी मानी सदा शिव सदा शिव मल्हारा सदा शिव मल्हारा। जीवरान मल्हारी दानवान मल्हारी मोह त्याग मल्हारी हो मजी फनी मल्हारी लुगडी चोळी मल्हारी नथनी बुगडी मल्हारी हो मजी इडा पिडा मल्हारी गणगोत मल्हारी जीव ज्योत मल्हारी हो।
माझ्या मनात जे होतं ते माझं देव आता पुरं करणार. देवी, क्षमा असावी. आपली अनुमती नसताना मी इथे आले. पण मला अक्कांनी जाताना सांगितलं होतं की सगळी कामं बाजूला ठेवायची आणि तुम्हाला काय हवं नको ते बघायचं, तुमची काळजी घ्यायची. मी तुमच्यासाठी काही आणू का? नाही म्हणजे काल रात्रीपासून तुम्ही अन्न ग्रहण केलं नाहीये, तर मी इथे तुम्हाला काय हवं ते घेऊन येऊ का? मला आता या गोष्टीचं दडपण यायला लागलंय. उद्या अक्कांना कळलं की मी तुमच्यासाठी काहीच केलं नाही तर काय म्हणतील त्या? माझ्यावर त्यांचे खूप उपकार आहेत. मी त्यांचा शब्द कसा मोडू? तुम्हाला बरं वाटत नसेल तर मी तुमचे पाय चेपून देऊ का? देवी, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. आभूषणही काढून ठेवली आहेत. ही गोष्ट आता सगळ्यांना ठाऊक झाली आहे आणि ही वार्ता आता बाहेर जाणार आहे. मला वाटलं तुम्हाला सांगावं असं. मग मी येते. तुम्हाला काही हवं असेल तर मी आणून देईन. पुन्हा येईन. येते मी. प्रधानजी, लक्ष्मी देवी, देवा, आपल्याशी महत्वाचं बोलायचं आहे. प्रधानजी, लक्ष्मी देवी, मला देखील तुमच्याशी महत्वाचंच बोलायचं आहे. देवा, श्री म्हाळसा देवींचं मौन आता गंभीर विषय होऊ लागला आहे. सगळ्या गडावर हळूहळू चर्चा होते आहे. म्हाळसा देवी कोणाशीही बोलत नाहीत म्हणून सर्वजण चिंतित आहेत. होय लक्ष्मी देवी, मला देखील ते जाणवलं आहे. म्हाळसेच्या अशा वागण्याने सर्वजण चिंतेत आहेत हे खरं आहे. देवा, यांची समजूत घालायला हवी. आणि त्यातून म्हाळसा देवींचे आई वडील इथे नाहीत. ते इथे असते तर परिस्थिती काहीशी सौम्य झाली असती. पण ह्या क्षणी जी परिस्थिती आहे त्यापेक्षाही कठीण होणार आहे. आम्ही समजलो नाही देवा. तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे? मी बानूला वचन दिल्याप्रमाणे बानूला घेऊन भृगु ऋषींच्या आश्रमात जाणार आहे. तुम्ही बानूकडे जाणार आहात? नाही, बानूकडे नाही, तर बानूला बरोबर घेऊन जाणार आहे. परंतु देवा, श्री म्हाळसा देवी, मी सांगितलंय तिला तसं आणि त्यानंतरच तिने हे मौन धारण केलं. देवा, एकंदर परिस्थिती पाहता मला असं वाटतं की तुम्ही तुमचा निर्णय पुढे ढकलावा. मला देखील असंच वाटतं. ते शक्य आहे असं मला नाही वाटत, कारण आता मी बानूला वचन दिलं आहे.
म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या वचनात अडकलात तर? तसं नाही प्रधानजी. मी तिच्या बरोबर जावं ही तिची इच्छा होती आणि तिची इच्छा मला पूर्ण करायची होती आणि म्हणूनच मी तिला होकार दिला. परंतु म्हाळसा, त्यांच्या मौनाचं काय? त्यांनाही तुमचा सहवास हवा असणं अयोग्य नाही. होय, मला ते देखील कळतंय, पण गडावर महायज्ञ आहे म्हणून तिथे जाण्यासाठी बानूने मला वचनातून मुक्त केले, ह्याचा देखील विचार करायला हवा, होय ना? योग्य आहे. खरं तर आता ही परिस्थिती अत्यंत नाजूक अशी परिस्थिती झाली आहे. तुम्हाला बाणाई बरोबर महर्षी भृगू यांच्या आश्रमात जावं लागेल देवा. परंतु त्यावेळी गडावर कसं वातावरण असेल हे सांगता येणं कठीण आहे. आणखी एका गोष्टीचा विचार करायला हवा, आणि तो म्हणजे म्हाळसा देवी यांना प्राप्त असलेल्या दैवी शक्ती. आत्ता नुकताच आपल्याला त्याचा प्रत्यय आला आहे. त्यांच्या मनात काय आहे हे कळायला हवं. आणि आपण हे विसरूनही चालणार नाही की जेव्हा श्री खंडेराय चंदनपुरीला बानूकडे गेले होते तेव्हा श्री म्हाळसा देवींनी त्यांना शाप दिला होता आणि ते वृद्ध झाले होते. आणि हे त्यांच्या दिव्य शक्तींमुळेच घडलं आहे. तो विचार देखील माझ्या मनात आहे. मी केवळ माझ्या मनात जे आलं ते सांगितलं. देवा, तुम्ही कधी प्रस्थान करणार आहात? माझ्या मनात येत्या 2 दिवसात प्रस्थान करावं असं आहे. काय ग शेवंती, असं तोंड कशापाई पाडून बसलीस? आता मलाच विचार. इतकं समज झालं आणि मला कुणी काय बी सांगितलं नाही. महाराज आलं म्हणून कळलं. अगं राहिलं असेल. आज जे काय झालं ना ते लई चांगलं झालं बघ. देवासंग बानूला जायला मिळणार ना याचा बानूला लई आनंद झालाय बघ. बानूच्या मनात जे आहे ते तिला मिळणार आहे, मग आनंद होणारच ना. आणि देव स्वतः म्हणलं तिला. पण राजा, एक सांगू का? तू काय बी सांगू नगस. तुला काय सांगायचंय ना ते ठाव आहे मला. माणसाताईसनी हे आवडणार नाही. तंटा होणार हे दिसतंय मला. पण राजा, आता काय करावं ह्याचा विचार केला आहेस का नाही? नाही. अरे पर का? कारण मला माया बानूला हसच हसताना बघायचंय. तिच्या तोंडावरचं हसू घालवायचं नाही मला. अरे पर जे होणार आहे त्यापासून पळून जायचं का? नाही शेवंती, मला नाही पळायचं. ह्योच विचार करतो या माया बानून जे सपन बघितलंय ना ते पुरं होणार आहे. मला ठाव आहे म्हाळसा देवीसनी हे नाही आवडणार. पण आजच्या दिवशी तो इशे काढून माया बानूचं मन मला नाही दुखवायचं. हा प्रसंग अत्यंत कठीण आहे. एकीकडे मी बानूला सांगितलं आहे की मी तिच्या बरोबर महर्षी भृगू यांच्या आश्रमात जाईन, आणि दुसरीकडे म्हाळसा, तुझं हे असं वागणं. मला ठाऊक आहे म्हाळसा की मी बानू बरोबर जाणार आहे हे तुला आवडलेलं नाही, पण माझ्याकडे दुसरा मार्ग नाही म्हाळसा. मी बानूला दिलेलं वचन, माझा शब्द मला पूर्ण करावाच लागेल. मला बानू बरोबर जावंच लागेल.
मी तुझ्याशी बोलायला आलो आहे. माझ्याशी खंडेरांची बोलणं झालं आहे. तुला ठाऊकच असेल की ते बानू सोबत वनात जाणार आहेत. पण मी त्यांना सांगितलेले आहे की हे मला आवडलेले नाही आणि आता जाण्याची आवश्यकता नाही. पण त्यांनी माझे ऐकले नाही. पण मी त्यांना विचारले की तुम्ही हे मातेला सांगितले आहेत का? ते हो म्हणाले. मग मी त्यांना विचारले की मातेने तुम्हाला जाण्यास नकार दिला तर तुम्ही थांबणार का? त्यावर त्यांचे उत्तर हो असे होते. म्हणजे जर तू त्यांना जाऊ नका असे सांगितले तर ते जाणार नाही. माते, तू त्यांना जाण्याची अनुमती देऊ नकोस. मग ते इथेच थांबतील. तू काहीच का बोलत नाहीस? तू माझ्याशी तरी बोल. आणि तू असे हे आभूषणे काढून ठेवलेत हे मला आवडलेले नाही. त्यात तू किती सुंदर दिसतेस. पुन्हा सगळी आभूषणे आणि रंगीत वस्त्रे परिधान कर. तुला मी म्हणतो आहे ते तुला पटत आहे ना की तुला माझे म्हणणं आवडलेले नाही? मला ठाऊक आहे की तुला वाईट वाटले आहे. म्हणूनच मी श्री खंडेरांना स्पष्ट बोललो. त्यांनीही माझे म्हणणे ऐकून घेतले. आता तू तुझे मौन सोड आणि माझ्याशी तरी बोल. या चौडप्पा, तुम्ही मला बोलवलं सा. मला तुमच्यावर एक अत्यंत महत्वाचं दायित्व सोपवायचं आहे. तुम्ही नुसतं सांगायची. चौडप्पा, श्री खंडेराय बाणाई बरोबर भृगु ऋषींच्या आश्रमामध्ये जाणार आहेत. तुम्हाला त्यांच्या प्रस्थानाची तयारी करायला हवी. वयजी. आणि तुम्ही देखील राघोबा आणि गणोबा यांच्या बरोबर तिथे जा. त्यांच्या संग अंतत त्यांना काय हवं काय नको हे पाहायला नको का? अहो पर मग हात. इथली काळजी करण्याचं काही कारण नाही. आम्ही आहोत तिथे. म्हाळसा देवी आहेत, मी, हे आम्ही सारे आहोत. चौडप्पा, त्यांच्या प्रस्थानाची तयारी करायला घ्या. वयजी. येतो मी. श्री खंडेराय बानू सोबत भृगु ऋषींच्या आश्रमात जाणार आहेत. ते जेजुरीत कधी परत येतील काही कळलं का? नाही सांगतायत देवी. कारण जोपर्यंत ते येत नाहीत तोपर्यंत आपल्याला इथून जाता येणार नाही. होय देवी, तोपर्यंत आपल्याला इथेच थांबावं लागेल. तुम्ही कवा आलासा? मला कळलं बी नाही. फार वेळ नाही झाला, पण पाहत होते तुला. आनंदी आहेस ना? वयजी, आता देवांसंग जाणार आहे म्हणून. पण काहीही म्हण, देवांना भूल पाडली असं जेव्हा म्हाळसा देवी म्हणतात ते काही खोटं नाही.
अहो कसली भूलन कसलं काय, देवासनी मनातली एक इच्छा बोलून दाखवली आणि देव ती पुरी करतात एवढंच. उत्तम आहे, पण ही संधी आहे, खरं तर सुवर्ण संधी आहे. ती कसली? तू आणि देव तिथे एकत्र असणार आहात आणि तिथे म्हाळसा देवी नसणार. वय ह्या कशा काय येतील संग, पर तुम्हासनी काय म्हणायचं आहे ते नाही कळलं मला. अगं तुझ्या जाण्याचा काहीतरी हेतू असायला हवा ना, की अशीच जाणार आहेस तिथे काहीही न ठरवता? काय ठरवायचं नाही म्हणजे देव आहेत माझ्या संग, अजून काय पाहिजे? पण तुला तिथे त्यांच्यासोबत असा एकांत मिळेल ज्यात कोणीही व्यत्यय आणणार नाही, आणि त्याच वेळी तू त्यांना तुझ्या गतजन्माविषयी विचार.